पळणं ठीक आहे. पुढे बोलायचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर चौथा अध्यायातला मागे आपण 39वा श्लोक खूप विस्ताराने पाहिला की या 39व्या श्लोकामध्ये जो विषय होता तो या ज्ञानाच्या संबंधातच जो जितेंद्रिय असतो आणि जो आपल्या साधनेत तत्पर असतो अशा मनुष्याला ज्ञान हे लवकर प्राप्त होत असतं. आणि ज्याला ज्ञान पूर्ण प्राप्त झालेलं आहे त्याला परमेश्वराची प्राप्ती, स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर परमेश्वराची प्राप्ती हे विनाविलंब तात्काळ होते, असा विषय होता आणि तो आपण खूप विस्ताराने मांडला. त्याच्यामध्ये जितेंद्रिय, तत्पर आणि श्रद्धावान असे 3 त्याचे लक्षणं दिलेले आहेत. त्यामध्ये श्रद्धा म्हणजे काय आहे आणि श्रद्धावान मनुष्य कसा असतो त्याचं खूप विस्ताराने आपण मागे चिंतन केलं होतं. आता त्याच्या विरुद्ध जी स्थिती आहे ना त्याचं थोडंसं मुद्दाम उल्लेख केलेला आहे. कारण भगवद्गीतेमध्ये कुठलाही सिद्धांत सांगताना नेहमी अन्वय आणि व्यतिरेक पद्धतीने सांगितलेलं आहे की सिद्धांत पहिल्यांदा हा सिद्ध केल्यानंतर त्या सिद्धांताच्या विपरीत जर काही स्थिती असेल तर काय होऊ शकतं हे सांगून तो सिद्धांत पुन्हा एकदा जास्त प्रस्थापित केलेला आहे. तर म्हणून श्रद्धेचं महत्त्व, श्रद्धा, तत्परता आणि जितेंद्रिय जो असतो त्याला तात्काळ ज्ञानप्राप्ती व्हायला लागते आणि अंतरंगातून ज्ञानप्राप्ती होते. आणि ज्ञान म्हणजेच स्वरूप आणि ज्ञान म्हणजे स्वरूप ज्ञान आणि स्वरूपाची प्राप्ती होणे म्हणजे सच्चिदानंद तत्वाची प्राप्ती होणे. आणि सच्चिदानंद तत्वाची प्राप्ती झाली की तात्काळ परमेश्वर प्राप्ती आणि परमशांती प्राप्त होते, असं ते विधान जे आहे ना हा सिद्धांत आहे मुख्य. आणि हा सिद्धांत पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याकरता त्याच्या विरुद्ध स्थिती काय असेल त्या विरुद्ध स्थितीचं वर्णन करून हा पुन्हा एकदा सिद्धांत प्रस्थापित केलेला आहे. तर ती विरुद्ध स्थिती जी आहे ना ती ह्या 40व्या श्लोकामध्ये सांगितली आहे. अज्ञः च अश्रद्धदानः च संशयात्मा विनश्यति न आयम लोकः अस्ति न परः न सुखम संशयात्मनः. असं तो संधिविग्रह श्लोकाचा अज्ञ म्हणजे जो अज्ञ म्हणजे अज्ञानी म्हणजेच विवेकहीन. इथं अज्ञ शब्द जो आहे हा केवळ अज्ञान ह्या सर्वसाधारण अज्ञानाला न धरता विवेकशून्यता ह्या अर्थाने ते अज्ञान आहे. कारण अज्ञानाचा जेव्हा आपण विस्ताराने अभ्यास करतो तेव्हा अज्ञान हे 3 प्रकारचं असतं. अज्ञान स्वतःबद्दलचं अज्ञान असतं. पहिल्यांदा स्वतःचं काय स्वरूप आहे हे माहिती नाही. स्वतःला देह समजणं, स्वतःचं अस्तित्व हे देहाशी निगडीत ठेवणं, देहभाव ठेवणं हे अज्ञानाचं पहिलं लक्षण आहे. अज्ञानाचं दुसरं लक्षण म्हणजे ब्रह्मांडाबद्दल, जगताबद्दलचं अज्ञान असतं की जगत हे कशाने बनलेलं आहे. जगत हे केवळ पंचमहाभूत आणि त्रिगुणात्मक प्रकृतीनेच बनलेलं नसून त्याच्या अधिष्ठानाला तेच सच्चिदानंद तत्व आहे जे आपल्या अधिष्ठानाला आहे याच्याबद्दलही अज्ञान असतं. आणि तिसरं अज्ञान जे आहे ते परब्रह्म परमेश्वराबद्दल असतं की केवळ त्याला देहस्वरूप किंवा मूर्ती स्वरूपात मानणे किंवा अवतारामध्ये केवळ देहधारी मनुष्य आहे असं मानणे हे तिसरं अज्ञान आहे. अशा प्रकारचे अज्ञानाचे हे 3 आयाम आहेत. पण ह्या अज्ञानामध्ये सगळ्यात मुख्य जर मूळ कारण काय असेल अज्ञानाला तर अज्ञ जो आहे हा विवेकहीन म्हणजे सत आणि अचित असत जे जडचैतन्यामध्ये जो भेद असतो ना तो भेद न समजल्यामुळेच तो चैतन्याचं विस्मरण आणि जडाची सत्ता मानणारा जो आहे त्याला अज्ञ असा शब्द वापरलेला. तेव्हा असा जो अज्ञ आहे ना जो विवेकहीन आहे तो आणि त्याच्याबरोबर जो विवेकहीन असल्यामुळेच तो श्रद्धा अश्रद्धदान हा शब्द ह्या विषयातला श्लोकातला महत्त्वाचा आहे की जो विवेकहीन असतो आणि श्रद्धारहित असतो. पण श्रद्धा या शब्दावर आपण मागच्या वेळेस खूप विस्ताराने चिंतन केलं. श्रद्धा म्हणजे ज्या सद्गुरूवर आपण श्रद्धा ठेवतो तर त्या सद्गुरूची श्रद्धा ठेवणे याचा अर्थ काय आहे की त्यांनी दिलेले जे आदेश आहेत ते तंतोतंत जेव्हा पाळतो ना तेव्हा ती खरी श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे केवळ बुवा ते श्रेष्ठ पुरुष आहेत असं मानायचं
आणि आपण कनिष्ठ आहोत हे निश्चितच ठरवायचं. आणि मग आपल्या आचरणामध्ये दुराचार झाला तरी काही बिघडत नाही, कारण नाहीतरी आपण असे बद्ध आहोतच. म्हणून त्याचंही नकळतपणे समर्थन करणे हे श्रद्धेचं लक्षण नव्हे. श्रद्धा म्हणजे जे श्रीकृष्ण भगवानांनी जे आदेश भगवद्गीतेत दिले त्याचं तंतोतंत पालन करणं म्हणजे श्रीकृष्णावरची श्रद्धा आहे. सद्गुरूंनी जे आज्ञा दिल्या त्या सगळ्या आज्ञेला संपूर्णपणे स्वीकारून त्या आज्ञेचं तंतोतंत पालन करणे म्हणजे श्रद्धेचं मुख्य लक्षण आहे. तेव्हा श्रद्धा ही केवळ विश्वास किंवा आस्था ह्या मर्यादेत नसता त्या सद्गुरूंनी दिलेले ज्या आज्ञा आहेत त्याचा ध्यास घेतला पाहिजे. कारण श्रद्धेमध्ये ध्यास असतो. श्रद्धेमध्ये जे दिलेले आज्ञा आहेत त्याच्याने आपलं कल्याण होणार आहे ही निश्चित जी धारणा जिथे असते त्याला श्रद्धा असं म्हणतो आपण. आणि त्या धारणेच्या आधारावर आपलं आचरण सदाचार आपला सिद्ध करणं ही श्रद्धा आहे. तेव्हा अशी श्रद्धा खरोखर आपली होते का ह्याचा आपण तपास करायला पाहिजे. आणि आपण मग हे काय सगळं भगवद्गीतेतले सिद्धांत आपण जे ऐकतो, अभ्यास करतो आणि पाठांतर करतो, तर त्या सगळ्या श्रद्धेचं त्या सगळ्या आदेशाचं आपण पालन करतो का कुठे पालन करत नाही. अजून पालन जर करत नसू तर आपली ही श्रद्धा अजून निश्चित झालेली नाही, हा त्याचा अर्थ आहे. कारण काय की थोडी श्रद्धा आहे आणि थोडी श्रद्धा नाही आहे असं जर कोणी म्हणत असेल तर ते विधान जे आहे चुकीचं आहे. एक तर तो अश्रद्धा असतो किंवा श्रद्धावान असतो, हे दोनच गोष्टी आहेत. तेव्हा श्रद्धावान जो आहे त्याला ज्ञान प्राप्त होते, हे आपण 39व्या श्लोकात पाहिलं. आणि अश्रद्धा जर असेल तर अश्रद्ध असणाऱ्या माणसाचं लक्षण काय असेल तर पहिलं लक्षण दिलेलं आहे अज्ञा, जो विवेकहीन आहे. आणि विवेकहीन आणि अश्रद्ध जो मनुष्य आहे त्याचं तिसरं लक्षण काय सांगितलं आहे की संशयात्मा. त्याचा अखंडपणे तो कुठल्या ना कुठल्या या घटनेवर की जे काही सिद्धांत सांगितले, जे काही आदेश दिलेले आहेत त्या प्रत्येक आदेशाची तो तर्काने मीमांसा करायला लागतो. आणि मग हे खरं आहे का खोटं आहे ह्याच्याबद्दल त्याला सतत असा संशय निर्माण होतो. म्हणून त्याला संशयात्मा असं म्हटलेलं आहे की संशय धरायचा, खरंच हे असू शकेल का नसू शकेल. हे सांगितलेले जे आदेश आहेत या आदेशांनी खरंच आपलं हे कल्याण होईल का. म्हणजे पहिल्यांदा प्रश्न विचारतात गुरुंना की मला अशी समस्या आहे, ठीक आहे तू असं ही उपासना कर. नंतर पुढे विधान करतात मी उपासना करतो तुम्ही सांगितलेली, पण त्याच्याने माझं भलं होईल का, हा पुढचा प्रश्न विचारला जातो. हा जो पुढचा जो प्रश्न विचारणार आहे इथे जे आहे ना इथे संशय आहे. संशयाने काय होतं की संशयाने मनुष्य स्वतःच्या कुठल्याही कामामध्ये ही यशस्वी होऊ शकत नाही. संशय हा मनुष्याचा पहिल्यांदा स्वतःवरचा असतो. संशय स्वतःवरची श्रद्धा नसते आणि त्याचाच परिणाम भगवंतावरची श्रद्धा नसते. स्वतःमध्ये जी सत्संग बुद्धी असते ना ती जागृत होऊन सांगत असते अरे असं कर, असं करू नको. पण त्यालाही डावलून देतो आपण, त्यालाही डावलून बाजूला ठेवतो. आणि मग आपले जे काही ज्याच्यामध्ये आपल्याला इंद्रियजन्य सुख आहेत, भोग आहेत, संपत्ती आहे, लौकिकता आहे, ऐश्वर्य आहे, हे प्राप्त होण्याच्या दृष्टीने आपण पुढे जायला लागतो. आणि मग त्याचं काहीतरी समर्थन पण करतो की नाही प्रपंचाकरता एवढं करावंच लागतं, संसाराकरता कमीत कमी इतक्या तडजोडी केल्याशिवाय प्रपंच होऊ शकत नाही, ह्याचं समर्थनही देतो आपण. आणि मग ते समर्थन देत 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 आपण इतक्या टोकाला जातो की आपल्याला नेमकं काय पाहिजे होतं ह्याचंही विस्मरण होतं. म्हणजे ह्याचं मूळ जर कारण आपण काय पाहिलं असेल तर मूळ कारण असं आहे की ही जी काही श्रद्धा म्हणून जी आहे ना ती श्रद्धाच मुळातून नाही आहे, अश्रद्ध स्थिती आहे. अश्रद्ध स्थितीमुळे विवेक शून्यता झाली आणि अश्रद्ध स्थिती आणि विवेक शून्यतेमुळे संशय निर्माण झाला की खरोखरच ह्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे का नाही. आणि नाहीतरी कल्याण म्हणजे काय ह्याच्याहीबद्दल जो आहे ना संभ्रम झाल्यामुळे शेवटी मनुष्य जो आहे ना हा त्या सगळ्या प्रकृतीमध्ये आसक्ती व्हायला लागते त्याला. या प्रकृतीमध्ये आसक्ती जी आहे ना ह्याचं मूळ जर कारण काय असेल तर आमची जी धारणा जी आहे ना ही धारणा ही आम्ही कशाला महत्त्व देतो आणि कशाला सत्ता देतो ह्या धारणेचा संबंध आहे. आम्ही जर समजा संपत्तीला महत्त्व देत असू तर आम्ही परमेश्वर प्राप्तीमध्ये निश्चितच अडथळा आणला. संपत्ती ही गोष्ट जी आहे नाही साधन मार्गापुरती ठीक आहे, माध्यम मार्गापुरती निर्वाह तुमचे जे काय प्रपंचातले व्यवहार आहेत तेवढ्या त्या कारणाकरता हे साधन म्हणून त्या अर्थ विषयाला संपत्तीला जर तुम्ही महत्त्व दिलं आणि त्याही प्राप्तीकरता धर्माचं अधिष्ठान आहे.
धर्म अर्थ काम मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ सांगितले, तर धर्माच्या अधिष्ठानावर अर्थतत्वाची प्राप्ती, धर्माच्या अधिष्ठानावर कामनापूर्ती आहे, तर तुम्ही मोक्षाच्या मार्गाला जाल असं तिथे त्या ठिकाणी निर्देश दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला अर्थप्राप्ती होऊच नाही हा उद्देश नाही आहे, पण अर्थप्राप्ती हा काही उद्देश होऊ शकत नाही अंतिम, ते माध्यम आहे. ते निर्वाह करता किंवा प्रपंच आणि व्यवहार करण्याकरता, पण तो प्रपंच आणि व्यवहार का करायचा, तर मोक्ष प्राप्ती करता, म्हणजे परमेश्वर प्राप्ती करता. पण मोक्षाची प्राप्ती म्हणजेच निर्गुण निराकार स्वरूपामध्ये सच्चिदानंद स्वरूपामध्ये जे परमात्म तत्व आहे ते प्राप्त जर करायचं असेल तर कामना नष्ट झाल्या पाहिजेत, आणि आपली जी काही दारिद्र्यामुळे होणारी जी कुचंबणा आहे तीही दूर होऊन मन हे निखळ झालं पाहिजे. म्हणून अर्थप्राप्ती पाहिजे, म्हणून कामनापूर्ती पाहिजे, पण कशी त्याला महत्त्व देऊन नाही, तर ते माध्यम वापरून आपण काय करतो त्यालाच ध्येय मानतो. ध्येय आणि साधन ह्याच्यामधला जो फरक आहे ना, तो जर फरक आपल्याला समजला तर आपली श्रद्धा ही परमेश्वरावर होऊ शकते. पण आपण काय करतो, परमेश्वराला माध्यम मानतो आणि ध्येय संपत्तीचं करतो. पूर्ण उलट आहे. शीर्षासन करायचं आणि जग उलटं का झालं म्हणून म्हणायचं काय, की त्यामुळे खरं सांगायचं म्हणजे की परमेश्वर प्राप्ती हा उद्देश पाहिजे, आणि अर्थप्राप्ती जी आहे ना त्या अर्थप्राप्तीच्या माध्यमातून परमेश्वर प्राप्ती व्हायला पाहिजे. त्याच्या अगदी उलट होतं की परमेश्वराची आराधना केली जाते कशाकरता, की मला खूप संपत्ती दे बाबा, अगदी आरतीमध्ये सुद्धा किंवा पुष्कळ याच्यामध्ये सुद्धा, की मला धन दे, मला अमुक दे, पशु अनेक घोडे रथ पूर्वी जे मागायचे, म्हणजे आपण अगदी रुद्राचा सुद्धा आपण अर्थ काढला, अजून अनेक प्रकारचे जे फलं, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्याचं काय फळ मिळतं ह्याच्यावर जर आपण लक्ष दिलं तर सगळा कामनापूर्ती हे फळ आहे. आणि कामनापूर्ती करता केलेले हे यज्ञयाग, कामनापूर्ती केलेले हे सगळे स्तोत्र आरती हे कशाकरता केलेले, तर उद्देश काय आपला, तर कामनापूर्ती आहे. परमेश्वर प्राप्तीचा उद्देश कुठेच नाही. म्हणजे आपण सत्ता आणि महत्ता कशाला दिली, सत्ता महत्ता आपण नकळतपणे आपल्या धारणेत देत असतो. सत्ता आणि महत्ता हे आपण कामनेला, भोगप्राप्तीला, ऐश्वर्याला आणि सगळ्या प्रकारची संपत्ती आणि संग्रहाकरता आपण महत्त्व दिलं, आणि ते दिल्यामुळे काय झालं, श्रद्धा ढळली. श्रद्धा आमची संपत्तीवर झाली, आणि जेव्हा श्रद्धा संपत्तीवर होते त्यावेळेस तो मनुष्य विवेकहीन होतो. श्रद्धा ज्यावेळेस ढळून जाते ना परमेश्वरावरची, तेव्हा जर एखाद्या सत्पुरुषाने सांगितलं की अरे अशी कामने करता तू जास्त महत्त्व देऊ नको, ती कामना पूर्ण होईल, त्या रस्त्याने जाताना परमेश्वरच तुझी कामना पूर्ण करेल आणि त्याच्यातून मुक्त करेल तुम्हाला, त्याची चिंता करू नकोस, असं जेव्हा कोणी विधान सांगतं ना, तेव्हा अश्रद्ध माणसाला त्याच्यावर संशय निर्माण होतो. तेव्हाच तो संशयात्मा होतो, कारण तो म्हणतो बाई हे काय सांगतात हे काहीतरी विपरीत आहे बरं का. आपण आलो कशा करता इथे, की आपली सांपत्तिक स्थिती उत्तम व्हावी आणि आपल्याला प्रपंचातले सगळे भोग प्राप्त व्हावेत, ह्याच्याकरता आपण परमेश्वराची आराधना करतो. आणि हे उलटं सांगतात की बाबा त्याचं काही फार महत्त्व नाही आहे, परमेश्वर प्राप्ती हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग काही इथे हे बरोबर नाही. तेव्हा हे काही सांगतात ह्याच्याबद्दल आम्हाला संशय निर्माण होतो. माणसाचा संशय हा अश्रद्धेतून होतो, आणि अश्रद्धा हे विवेकहीन असल्यामुळे अश्रद्धा निर्माण होते. म्हणजे 3 गोष्टी सांगितल्या पाहिजे ह्या श्लोकामध्ये. पहिल्यांदा अज्ञ सांगितलं, दुसऱ्यांदा अश्रद्धान सांगितलं, आणि तिसऱ्यांदा संशयात्म सांगितलं. म्हणजे विवेकहीन असल्यामुळे तो श्रद्धाहीन झाला, आणि श्रद्धाहीन झाल्यामुळे तो संशयात्मा झाला. अशा रीतीने जो विवेकहीन आहे, जो श्रद्धारहित आहे आणि जो संशययुक्त मनुष्य आहे त्याची काय स्थिती होते, अशा 3 गोष्टी ज्याला प्राप्त झालेल्या आहेत त्याची काय स्थिती होते, तर विनश्यती. विनश्यती हा शब्द वापरला. विनश्यती म्हणजे तो परमार्थ मार्गातून भ्रष्ट होतो, आणि त्याचा उद्धार केव्हा कशामध्ये आहे, परमात्मा प्राप्तीचा मार्ग जो आहे तो उद्धाराचा मार्ग आहे, कल्याणाचा मार्ग आहे, उत्तम गतीचा मार्ग आहे. आणि त्याच्या विरुद्ध मार्ग घेतला तर काय, तो खालीच जातो, अधोगतीला जातो. तो अधोगतीला गेल्यामुळे, पथभ्रष्ट झाल्यामुळे त्याचा विनाश होतो, म्हणून विनश्यती म्हणून सांगितले. म्हणून अज्ञः च अश्रद्धधानः संशयात्मा विनश्यती. जो विवेकहीन आणि श्रद्धारहित असतो असा हा संशययुक्त मनुष्य हा परमार्थाच्या मार्गापासून भ्रष्ट होतो. आणि मग हा असा भ्रष्ट झालेल्या माणसाची काय स्थिती आहे, मग
तर भ्रष्ट होतो. मात्र त्याची काय स्थिती आहे? स्थिती अशी सांगितली आहे की संशयात्मना हा अयम लोक हा न अस्ति न परहा च न सुखम. त्याची स्थिती अशी सांगितली आहे की असा हा जो संशययुक्त संशयात्मा जो आहे तो ह्याही लोकामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचा लाभ प्राप्त होत नाही आणि परलोकही त्याला प्राप्त होण्याची शक्यता नाही. त्याला असं वाटत असतं की बुवा आपण अशा प्रकारचे भोग प्राप्ती करता परमेश्वराची आराधना केली तर आपल्याला आपले भोग चांगले चांगले हे मिळतील. मग पूर्वकर्म काही असो पण आपण परमेश्वराची भक्ती केली ना. भक्ती या शब्दाला चाही अर्थ त्याला माहिती नाही. भक्ती या शब्दाचा अर्थ हे परमेश्वराला दिलेले लालूच आहे की बा आपण काहीतरी एक नवस बोलतो की आम्ही इतकं तुला देऊ की एक नारळ चढू आणि आम्हाला 1 लाख रुपये दे. म्हणजे सौदा तर फार स्वस्त आहे. नारळाची किंमत किती असणार? 15-20 रुपये या काळातली. जरी 20 रुपयात जर लाख रुपयाचा फायदा होत असेल तर म्हणजे ह्या ठिकाणी हा सगळा जो व्यवहार आहे ना हा परमेश्वराशी केलेला जो व्यवहार आहे ही परमेश्वराची फसगत करायचा प्रयत्न आहे. पण परमेश्वराची फसगत कोण करू शकतो मला सांग? त्यात तो त्रिकालज्ञानी आहे. तुमचं पूर्वकर्म काय हे त्याला माहिती आहे आणि तुम्हाला काय न्याय द्यायचा आहे हेही त्याला माहिती आहे. न्यायबुद्धी त्याच्याकडे आहे. त्यामुळे पूर्वकर्माच्या अनुसारच तुम्हाला जे काही प्रारब्धवश तेवढंच तुम्हाला मिळू शकतं. त्याच्या पलीकडे काही मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जरी त्याला नारळ दिला आणि 1 लाख रुपये मागितले तरी तुमच्या पूर्वकर्माच्या अनुसारच जी परिस्थिती तीच तुम्हाला मिळणार. याच्याबद्दल संशय नाही. आणि तुम्ही परमेश्वराचा उपयोग स्वतःच्या भोगप्राप्तीकरता जरी केला तरी परमेश्वर हा सर्वज्ञ असल्यामुळे आणि न्यायबुद्धी असल्यामुळे तुमचं जसं कर्म आहे तेवढं फळ तुम्हाला तो देईल. त्याच्यापेक्षा जास्त देणार नाही आणि देण्याचा प्रश्न येत नाही. पण आपण अज्ञ असल्यामुळे आपण विवेकहीन असल्यामुळे आपण संशयात्मा असल्यामुळे आपण काय करतो की त्याच्यात 100 पट 1000 पट मागत असतो आणि मग 1000 पट मागितल्यानंतर काय होतं की ते मिळत नाही. मिळाल्यानंतर म्हणतो की आम्ही इतकं देवाचं केलं ना आम्हाला मात्र काहीच मिळालं नाही. पुन्हा पुढचं जो आहे पुढचं लगेचच लगे की आम्ही काय कमी केलं देवाला? आम्ही दरवर्षी जात होतो, तीर्थयात्रा केली, सगळं केलं पण एवढं करून काही उपयोग झाला नाही. त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही महत्त्व परमेश्वराला दिलंच नाही. आम्ही सर्व जे महत्त्व दिलं ते आमची भोगप्राप्ती करण्याकरता आम्हाला संपत्ती मिळण्याकरता केलेलं आहे. बरं ठीक आहे, संपत्ती मिळण्याकरता केलं तर कर्तृत्व केलं असतं तर मिळाली असती. अहो तुम्ही जर पहिलेपासून योजनाबद्ध जर तुम्ही जर कार्य केलं असतं तर संपत्ती मिळण्याबद्दल भगवंताचा काही अडथळा नाही आहे. तुमच्या कामना पूर्ती करताय तुम्ही व्यवस्थित जर केलं असतं ना तुमचं कार्य तर तुम्हाला त्या कर्माप्रमाणे भगवंताने तुम्हाला फळ दिलं असतं. पण तिकडे दुर्लक्ष केलं. कर्तव्याच्या बाबतीत दुर्लक्ष, कर्माच्या बाबतीत दुर्लक्ष, आळस, प्रमाद हा सगळा पूर्ण भरलेला. फक्त काय म्हणे की परमेश्वराला नारळ चढवलं ना की आपल्याला काय पाहिजे तो पैसा मिळेल. म्हणजे ही परमेश्वराची तर श्रद्धा नाहीच आहे नाही पण आपल्या कर्तव्यावरही श्रद्धा नाही आहे आणि आपली स्वतःवरही श्रद्धा नाही आहे. म्हणजे काही वेळेला मला नास्तिक माणसं बरे वाटतात ह्याच्या तुलनेने की ह्या दांभिकपणापेक्षा ते म्हणतात बा आमचा काही अजून विश्वास बसला नाही. ठीक आहे, अश्रद्धा आहे पण तो कर्म तर करेल, त्या कर्माच्या अनुसार त्याला तेवढं फळ मिळेल. पण काही लोक जे आहेत हे फक्त अर्चन पूजन भरपूर करतात पण कर्तव्य करत नाही आणि म्हणतात की आम्हाला संपत्ती मिळाली पाहिजे. तर हा जो काय दंभ आहे आणि या दंभातून निर्माण झालेला जो संशय आहे आणि याच्यातून जी अश्रद्धता म्हणजे स्वतःवरचं अश्रद्धा आहे, स्वतःवरची अश्रद्धता आणि परमेश्वरावरची अश्रद्धता ह्या पूर्ण कारणामुळे त्याची परिस्थिती ही विपन्न होते. आणि इतकं सगळं अर्चन पूजन करून काय होतं तर दारिद्र्य मिळतं. आपण पाहतो पुष्कळ पूजा अर्चा भरपूर करतो आणि दारिद्र्य भयंकर आहे. काही काही ब्राह्मणाच्या घरी जर आपण पाहिलं ना पूजा अर्चा करणारे ब्राह्मण असतात पण त्यांचं जर घरमध्ये जाऊन पाहिलं तर असं अस्वच्छ असतात. आणि सगळं जे काही अर्चन पूजन आहे ना ते आपल्याला भोगप्राप्ती करता केलेलं आहे. त्याच्याकरता त्याचा जन्मच झालेला नव्हता. त्याचा जन्म जो आहे हा धर्मप्रस्थापन नाही करता होता. त्याचं जे काय नित्यकर्म जे आहे नित्य कर्तव्य करत समाजाला सुद्धा ज्ञान देत त्याने धर्माची प्रस्थापना करायला पाहिजे होती. ते सोडून दिली आणि आपल्याला दक्षिणा किती वेळा आपण पाहतो किती वेळेला तीर्थक्षेत्रामध्ये दक्षिणेच्या मागे लागलेले जे ब्राह्मण आहेत त्यांच्या घरी बघा तुम्ही काय दारिद्र्य असतं. म्हणजे त्यांना इहलोक मिळत नाही. थोडक्यात सांगायचं दारिद्र्य प्राप्ती होते म्हणजे काय होतं
की तुम्हाला ह्या लोकातले सुद्धा भोग प्राप्त होत नाहीत, बाकीचं तर सोडून द्या. पुढे तर म्हणजे परमेश्वर विवेक प्राप्त होणे, चैतन्याची सच्चिदानंद तत्व प्राप्त होणे, हा पुढचा भाग आहे खूप. पण अश्रद्धा, संशयात्मा आणि विवेकहीन माणसाला परमेश्वर प्राप्ती तर मिळणार नाही हे निश्चित आहे. पण एवढंच नव्हे तर त्याला इहलोकही मिळत नाही आणि परलोकही मिळत नाही, हे सांगितलं आहे. पुढचं विधान हे महत्त्वाचं आहे की कमीत कमी इहलोक म्हणजे काय, की ह्या लोकामध्ये तरी तुम्हाला सर्व प्रकारचे श्री, ऐश्वर, यश जे मिळालं पाहिजे तेही मिळत नाही. दारिद्र्य नुसतं, अगदी स्वास्थ्य बिघडलेलं असतं, दारिद्र्य असतं आणि सगळ्या प्रकारचं त्याला दुःख मिळालेलं असतं. आणि तो म्हणतो मी एवढं परमेश्वराचं करतो माझं काहीच होत नाही. कसं काय होणार? आणि परमेश्वराचं तू काय करतो? तू तुझ्या भोगाकरता करतो सगळं, पण त्याचं पूर्व पुण्याई जी आहे ना, पूर्व संचितच नाही, बँक बॅलन्स नाही आहे आणि पैसे मात्र काढायला गेला, अशी परिस्थिती झाली. बँकेचं बॅलन्सच नाही आहे, काही पूर्व पुण्याचे संचितच नाही, पुण्य संचित. आणि अपेक्षा काय, की अपेक्षा अशी आहे की सगळ्या प्रकारचं श्री ऐश्वर प्राप्त व्हावं आणि त्याच्याकरता परमेश्वर हे माध्यम आहे आणि सत्ता आणि महत्ता दिलेली आहे ती भोगप्राप्ती करता. तर असा जो मनुष्य आहे ना, असा मनुष्य हा अश्रद्ध, विवेकहीन, संशयात्मा असल्यामुळे त्याला परमात्मा प्राप्तीचं लक्ष तर दूरच आहे, पण त्याला इहलोक प्राप्ती नाही. आणि इहलोक प्राप्ती अतृप्त स्थिती आहे. अतृप्त स्थितीमध्ये मृत्यू जर झाला तर त्याला परलोक प्राप्ती म्हणजे उत्तम लोक मिळत नाही. शेवटी त्याला नंतर सुद्धा जो लोक आहे तो नरकाप्रती जात होतो. म्हणजे एवढा मनुष्य देह मिळाला, इतकी सगळी संधी मिळाली, ही सगळी संधी मिळून काय झालं, शेवटी इहलोकही मिळाला नाही आणि परलोकही मिळाला नाही. इतकी विपन्न अवस्था आहे. आणि हे सांगण्याचं मूळ कारण काय, की हे पहिल्यांदा जे सांगितलं ना, की तत्पर राहा, श्रद्धावान राहा आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवा. हे 3 लक्षणं ठेवले. ज्याचे इंद्रियावर नियंत्रण आहे, जो तत्पर आहे साधनेमध्ये, आपल्या प्रत्येक कर्तव्यात तत्पर आहे, आणि जो श्रद्धावान आहे त्याला निश्चितपणे ज्ञानाची प्राप्ती आहे, स्वरूप प्राप्ती आहे आणि त्याला अंतिम सच्चिदानंद स्वरूप परमेश्वराची प्राप्ती. हे पहिलं विधान. त्याचं दुसरं विधान जे आहे, जो विवेकहीन आहे, जो अश्रद्धा आहे, तोच संशयात्मा होतो आणि त्याला परमेश्वर प्राप्ती मिळण्याची सुतराम शक्यता नाही आहे. पण एवढंच नव्हे तर त्याला इहलोकही मिळत नाही आणि परलोकही मिळत नाही. अशा प्रकारे त्यांनी ह्या व्यतिरेक पद्धतीने श्रद्धेचं महत्त्व वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हा जो आहे ना, हा 40वा श्लोक आहे. आता हे 40व्या श्लोकानंतर पुढे 41 आणि 42 ह्याच्यामध्ये ह्या अध्यायाचा समारोप केलेला आहे. त्याच्यामध्ये 41व्या श्लोकाचा जो विषय आहे तो संशयरहित निष्काम कर्मयोगाची सर्व कर्मबंधनातून मुक्ती होते, असा हा विषय आहे. की पहिल्यांदा हा संशययुक्त असलेला जो माणूस आहे त्याची स्थिती काय दिलेली आहे, पण जो निष्काम कर्मयोगी आहे तो मात्र ह्या सगळ्या संशयातून पलीकडे जातो, कारण त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. संपूर्ण ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे तो संशयातून मुक्त होतो आणि संबंध संशयातून जो मुक्त झालेला जो ज्ञानी, जो कर्मयोगी आहे, तो या सगळ्या कर्माच्या बंधनातून मुक्त कसा होतो हे ह्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. तर श्लोक असा आहे की योग संन्यस्त कर्माणम ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणि निबंधन्ति धनंजय. धनंजय, हे धनंजया, हे अर्जुना, योग संन्यस्त कर्माणम, कर्मयोगाच्या ह्या स्थितीमध्ये, कर्मयोगाच्या द्वारा ज्याने विधीपूर्वक सर्व कर्मे परब्रह्म परमेश्वराला अर्पण केली आहेत, ज्ञान संचिन्न संशयम, त्यावेळी अशा ह्या कर्मयोगाला त्या विवेक निर्माण होतो. आता याचे पूर्ण विवेकहीन सांगितले, इथे विवेक निर्माण होतो का विवेकाच्या द्वारे ज्याने सर्व संशयाचा ज्याचा नाश झालेला आहे आणि आत्मवंतम, ज्याने आपलं अंतःकरण हे वश करून घेतले आहे, पूर्ण नियंत्रण करून, अशा या पुरुषाला हे पूर्वकर्माचे जे बंधन आहेत ते सर्व बंधनं जे आहेत त्या बंधनापासून त्याला मुक्ती मिळते, असे विधान आहे. म्हणजे विधान सांगायचं झालं तर जो कर्मयोगाच्या विधीने, कर्मयोगाच्या ह्या सिद्धीने जो आपले सर्व कर्मे हे परमेश्वराला अर्पण करतो आणि
ज्याला ह्या कारणामुळे विवेक निर्माण झालेला आहे, त्या विवेकाच्या कारणाने त्याचा संशय सर्व नष्ट झालेला आहे. असा ज्याचा संशय पूर्ण नष्ट झाला आहे त्याचं अंतःकरण पवित्र झालेलं आहे आणि अंतःकरण स्वाधीन होऊन तो ह्या आपल्या सगळ्या ज्या पूर्वकर्मापासून तो मुक्त झालेला आहे, असं हे विधान आहे. आता ह्या विधानावरच आपल्याला चिंतन करणं आवश्यक आहे की असं जे कर्मयोग म्हणजे काय आहे नेमकी स्थिती, आणि त्याचा कर्मयोगाच्या माध्यमातून त्या सर्व कर्माची जी काही बंधनं होती ती बंधनं त्याची नष्ट का झाली आणि त्याला ज्ञानप्राप्ती होऊन संशयातून तो मुक्त कसा झाला. कारण आता आपण 3रा अध्याय आणि 4था अध्याय ना, हा सगळा विषयच मुळातून कर्मयोग आणि कर्मयोगाच्या संदर्भातलं तत्त्वज्ञान आहे. 3रा अध्याय आपण सुरुवात केला आणि आता हा 4था अध्याय संपत आलेला आहे. तेव्हा कर्मयोग हाच विषय खरं म्हणजे आहे. तर 3रा अध्याय कर्मयोगाची साधना कशी करायची हे सांगितली आणि 4था अध्याय कर्मयोगाच्या संदर्भातलं ज्ञान सांगितलं. पण विषय जो आहे तो कर्मयोगा संबंधातच आहे. तर कर्मयोगामध्ये अवस्था अंतःकरण जे आहे ना, हे कसं आहे, अंतःकरण हे साम्य स्थितीमध्ये आहे. अंतःकरणातली विषमता गेलेली आहे. कारण अंतःकरणामध्ये जो जीवात्मा स्थित झालेला आहे ना, तो जीवात्मा प्रकृतीच्या सर्व आसक्तीपासून जेव्हा तो मुक्त होतो की नाही, त्यावेळेस तो जीवात्मा हा आत्मस्थितीकडे जातो, देहभावातून आत्मस्थितीत जातो. आत्मस्थितीमध्ये म्हणजेच साम्य अवस्था आहे, तिथे विषमता संपलेली आहे. जेव्हा साम्य अवस्था आहे ना, तेव्हा त्या साम्य अवस्थेलाच योग असा शब्द वापरला आहे. योग म्हणजे परमेश्वराशी संबंध जोडणे आहे. पण जोडलेली स्थिती कशी आहे, परमेश्वराशी संबंध जोडणे किंवा जोडलेली अवस्था म्हणजे काय आहे, तर ती अवस्था ही अत्यंत संतुलित अवस्था आहे, साम्य अवस्था आहे. तिथे संतुलन त्याचं पूर्ण प्राप्त झालेलं आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संशय नाही, विषमता नाही आहे, कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी विचलित अवस्था नाही आहे, उद्विग्नता नाही आहे. म्हणजे त्याची किती लक्षणं आपण पूर्वी पाहिले, स्थितप्रज्ञापासून आपण लक्षणं पाहत आलो की तो आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर त्याचे काय काय लक्षणं आहेत ते आपण खूप विस्ताराने पाहिले. तर ते लक्षणामध्ये त्याचं अंतिम काय की साम्य स्थिती, समत्व योग उच्चते असं विधान केलेलं आहे. समत्व योग उच्चते म्हणजे काय की आत्मस्थितीमध्ये गेला तो, आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर आत्मस्थितीमध्ये सच्चिदानंद तत्व प्राप्त झालेलं आहे, तो साम्य अवस्थेमध्ये आलेला आहे आणि या साम्य अवस्थेमध्येच योग प्राप्त झालेला आहे. आता या साम्य अवस्थेमध्ये का प्राप्त झाला तो, कारण कर्म करताना कुठल्याही कर्माच्या फळाशी त्याचा संबंध नाही आहे. साम्य अवस्था प्राप्त होण्याचं मूळ कारण काय की आपण कुठल्या तरी एखाद्या फळाच्या आसक्तीमध्ये जेव्हा अडकतो तेव्हा विषमता निर्माण होते. कशी होती विषमता की हे मिळेल का नाही मिळेल, मिळालं तर टिकेल का नाही टिकेल, अधीरता आहे, एक प्रकारची विषमता आहे, एक प्रकारचं संतुलन बिघडलेलं लक्षण आहे. आणि मग टिकलं तर आपल्याला हे भोग पूर्ण आपल्याला हे आनंद देतील का नाही देतील, म्हणजे ही आनंद प्रश्नाची मालिका तयार होते. पण हे कर्माचं फळ जर त्याला भगवंताला दिलं आणि आपण भगवंताशी एकरूप झालो तर भगवंताचे सगळे लक्षणं आपल्यामध्ये येतात. हा लाभ केवढा मोठा आहे. त्या फळाच्या लाभापेक्षा तुम्ही समजा असं विचार करा की बा अमुक एक प्रकारचे तुम्हाला संपत्ती मिळाली, पण ती संपत्ती टिकेल का, तुम्ही तरी तुमचा देह तरी टिकेल का, भोग तरी टिकेल का, काहीही टिकणारं नाही आहे, कुठलीही क्रिया टिकणारी नाही आहे. टिकणारी वस्तू एकच आहे, तो म्हणजे परमेश्वर तत्व. टिकणारी वस्तू एकच आहे, ते म्हणजे तुमचं स्वरूप. मग जर हे न टिकणारी वस्तू जर आपण त्या परमेश्वराला अर्पण केली आणि त्याच्या बदल्यामध्ये परमेश्वर तत्व आपल्यामध्ये अंगीकारलं तर केवढा मोठा लाभ आहे तो, याचा विचार करा. आणि त्या लाभामध्ये मनुष्य साम्य स्थितीत जातो, आनंदामध्ये जातो, तो सच्चिदानंद तत्वामध्ये जातो. आणि त्या साम्य स्थितीमध्ये मग काय आहे माहिती आहे का, साम्य स्थितीमध्ये ही त्याच्या अंतःकरणामध्ये जे सगळे संशय आहेत ना ते नष्ट होतात. कुठल्याही प्रकारचा संशय राहत नाही, निसंशय होतो, अंतःकरण पवित्र होतं. आणि पवित्र अंतःकरणामध्ये जे ज्ञानाचा उगम आहे हे लक्षात घ्या. ज्ञान म्हणजे केवळ शाब्दिक गोष्टी नव्हेत किंवा एखाद्या वरचं एक विद्वत्तेचं एखादं विवरण करणे म्हणजे ज्ञान नव्हे. तर ज्ञान म्हणजे काय की ज्ञान म्हणजे सच्चिदानंद स्थिती आहे. ज्ञान म्हणजे संबंध आनंद स्थिती म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानामध्ये मनुष्य उद्विग्नता कधी येऊ शकत नाही, ज्ञानामध्ये कधी त्याचं संतुलन बिघडू शकत नाही. ज्ञान हीच साम्य अवस्था आहे आणि ज्ञानस्थिती म्हणजेच कर्मयोगाचा परिपाक आहे. असा सिद्धांत या पूर्ण जर अध्यायाचा आपल्याला जर हळूहळू निष्कर्षाकडे जर आपण गेलो
तर कर्मयोगाचा निष्पत्ती काय असेल तर अंतःकरण पवित्रता आहे आणि ज्ञानाची प्रतिष्ठापना आहे. अशा या ज्ञानाच्या प्रतिष्ठापनेमध्ये माणसाला संशय काही राहत नाही. कुठल्याही प्रकारचा संशय हा नष्ट झालेला असतो. विवेकाची प्रस्थापना होते. अंतःकरणा तुमच्या नियंत्रणाखाली येतं. अंतःकरणामध्ये जी एक विवशता असते, एक उद्वेग असतो, एक संतुलन बिघडलेलं लक्षण जे असतं ते सर्व नष्ट होतं आणि अंतःकरण जे आहे तुमच्या पूर्ण नियंत्रणामध्ये येऊन जातं. कारण काय की तुम्ही आत्मस्थितीत गेलेले आहे. कारण आत्मस्थितीमध्येच ही क्षमता आहे. जेव्हा जीव भावात आहात आणि जेव्हा जेव्हा प्रकृतीशी आसक्त आहात, जेव्हा जेव्हा फलाशी आसक्त आहात, तेव्हा संतुलन बिघडलेलं असतं. मनुष्याच्या मनामध्ये होईल का नाही होईल, होईल का नाही होईल, ही उद्विग्नता आणि अधीरता आहे. ती अधीरता संपली की धैर्य निर्माण होतं. ती अधीरता संपली की संतुलन निर्माण होतं. अशा प्रकारचं संतुलन ज्यावेळेस निर्माण होतं तेव्हा मग काय नेमकी त्याचा लाभ काय आहे? लाभ असा आहे की ज्या काही पूर्वकर्माच्या सर्व संचिताला तो चिकटून बसलेला आहे. कारण ते त्याचं नाहीच. मुळातून जे आपण म्हणतो ना की अहो काय करणार, प्रारब्धामध्ये जसं लिहिलं होतं म्हणून असं घडायला लागलं, हे विधान आहे. प्रारब्धामध्ये सगळे दुःख होते, ते भोगल्याशिवाय काही पर्याय नाही. सगळीकडे हेच विधान दिलेलं आहे. पण भगवंत मात्र वेगळं सांगतात खूप. भगवंत काय म्हणतात, तू जेव्हा माझ्याशी एकरूप होशील ना तेव्हा कशाचं प्रारब्ध आणि कशाचा भोग आहे हे लक्षात घ्या. हे फार म्हणजे ह्याच्यावर चिंतन करण्यासारखा विषय आहे की अहो त्याला चिकटून बसलं तर दुःख आहे ते, आणि त्याच्यापासून अलग गेलं तर कशाचं दुःख आहे? पूर्वकर्म कोणाला आहे मला सांगा? पूर्वकर्म जीवाला आहे, पूर्वकर्म देहाला आहे. प्रारब्धाचा संबंध हा देहाशी आहे, लक्षात घ्या. आत्मतत्वाला ना पूर्वकर्म आहे, ना काही भोग आहेत, ना प्रारब्ध आहे आणि ना संचित आहे, ना पाप आहे ना पुण्य आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही आत्मस्थितीमध्ये जाऊन बसाल ना, तुम्हाला ना पाप आहे ना पुण्य आहे. लक्षात घ्या. काही नाही, काही नाही. कशाची चिंता राहत, निश्चिंत होऊन जातो माणूस, निसंशय होऊन जातो. पण जर तुम्ही या प्रकृतीशी तुम्ही संबंध जोडले की त्याचे सगळे लक्षणं तुमच्यामध्ये येतात. मग पूर्वकर्म आहे, पूर्वकर्माच्या अनुसार तुमचे जे काय पुण्याचं फळ असेल किंवा पापाचं फळ असेल, नरक तरी आहे किंवा स्वर्ग तरी आहे. हे कोणाला आहे मला सांगा? नरक कोणाला आहे, स्वर्ग कोणाला आहे, परलोक कोणाला आहे? हे जीवाला आहे. जीव काय आहे? जीव ही धारणा आहे की ही शरीर माझं आहे, ही प्रकृती माझी, ही धारणा आहे. आणि त्या धारणेचाच त्याग केला तर, त्या जीवभावाचाच त्याग केला तर, त्या आत्मस्थितीमध्ये जर तुम्ही जाऊन बसले तर मग कशाचं आहे प्रारब्ध, कशाचं आहे पूर्वकर्म, कशाचं आहे पुण्य किंवा पाप? ह्या सर्व कर्माच्या बंधनातून मनुष्य मुक्त होतो. ह्यांचं विधान आहे, भगवान श्रीकृष्णाचं विधान आहे की त्यांनी काय सांगितलंय, कर्माने न निबंधंती, म्हणजे बद्ध पूर्वकर्माच्या परिणामामध्ये तो बद्ध होत नाही. इथे म्हणजे त्याची जर मीमांसा केली तर कोणी म्हणेल की बाबा इतकं पूर्वकर्म आहे आणि ते पूर्वकर्माच्या अनुसार आपल्याला एवढं सगळं करावं लागतं. हे म्हणत असताना जर योगाची स्थिती निर्माण झाली ना तर तुम्ही तत्क्षणी सुटले, तत्क्षणी बंधनातून मुक्त झाले. म्हणजे त्या बंधनातून मुक्त होण्याकरता असा लांब प्रवास करायची गरज नाही. ज्या क्षणी तुम्ही परमेश्वराशी एकरूप झाले तो क्षणच असा आहे की तो क्षणच मुक्तीचा क्षण आहे. त्या क्षणी तेणे मुक्तिचारी साधियेली. बघा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तिथं पुण्यही नाही पापही नाही. एक क्षण असा आहे की भगवंताच्या दारामध्ये जर त्याशी एकरूप झाले तर तत्क्षणी मुक्ती म्हणून सांगितले. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. विधान संतांचं आहे, इथे विधान परमेश्वराचं आहे. काय सांगितलंय की ती योगस्थिती जर तुम्हाला निर्माण झाली तर तत्क्षणी तुम्ही सर्व कर्मबंधनातून मुक्त होऊ शकता. एवढं धैर्याचे विधान आहे आणि एवढं त्यांनी सिद्धांत सांगितलेला आहे. तेव्हा त्या सिद्धांताला जर आपण पूर्ण समजून घेतलं ना आणि ती जर स्थिती आपली जर आपण आणली तर आपली संपूर्ण मुक्ती आहे. तेव्हा या पूर्वकर्माच्या बंधनातून मनुष्य अंतःकरण जेव्हा स्वाधीन होईल, अंतःकरण पवित्र होईल आणि जेव्हा साम्यस्थिती निर्माण होईल, जेव्हा हा योगाची स्थिती निर्माण होईल, त्यावेळेस मनुष्याला पूर्णपणे मुक्ती हे मिळू शकते. असे हे 41व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याचा शेवटी समारोप जो आहे तो 42व्या श्लोकामध्ये असा केलेला आहे की तस्मात् अज्ञानसंभूतम
रुस्तम ज्ञानासिना आत्मनः छित्वा एनम संशयम योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, हृदयामध्ये असणाऱ्या या अज्ञानाने निर्माण केलेल्या संशयाला तू विवेकरूपी तलवारीने कापून समत्वरूप योगात जेव्हा तू स्थित होशील त्यावेळेस तुझी जी साम्यावस्था झाली की त्यावेळेस तू तुझ्या कर्तव्याला उठ उभा राहा आणि कार्याला लाग. मग तिथे मुक्त स्थिती दिल्यानंतर सुद्धा ते म्हणतात युद्धाला कामाला लागतो. उठ उभा राहा आणि कामाला लाग. म्हणजे बघा तू, म्हणजे भगवद्गीतेचं वैशिष्ट्य कसं आहे की भगवद्गीतेमध्ये मुक्त पुरुषाचे लक्षणं सांगताना आता तू निष्क्रिय हो असं म्हटलेलं नाही आहे की आत्मा जरी अक्रिय असला तरी तू निष्क्रिय होऊ नकोस. अंततः जर तुम्ही पाहिलं ना की उत्तिष्ठ हा शब्द वापरलाय, उठ आणि कामाला लाग. कारण काय माहिती का की अर्जुनाचं तुम्ही जर पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही जर अर्जुनाची स्थिती जर पाहिली तर ती कशी संशयाने भरलेली आहे, अज्ञानाने भरलेली आहे की खरं काय, योग्य काय, अयोग्य काय याच्याबद्दल संशय पूर्ण. एवढंच नव्हे तर सुरुवातीला भगवान श्रीकृष्णालाही तो उपदेश करत होता की हे अयोग्य कसं आहे म्हणून. मग तो संशय दूर करण्याकरता हे 2 श्लोक सांगितलेत की हे झालं तर तुझा संशय दूर होईल. आणि आता मी सांगितलंय ना तुला, तर असं हे कर्मयोगाचं जे स्थान आहे त्या स्थानामध्ये तू प्रस्थापित हो स्वतःला आणि अंतःकरणामध्ये असलेलं जे काही संशयाचं जाळ आहे ते नष्ट कर. ते अज्ञान जे आहे ते विवेकाच्या तलवारीने नष्ट कर आणि उठ आणि कामाला लाग. हा जो काय आदेश आहे ना, उठ आणि कामाला लाग, हा आदेश सर्वात महत्त्वाचा आहे. कारण किती वेळेला काय होतं की ज्ञानाच्या ज्यावेळेस तत्त्वज्ञानाच्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा लोक अशा काही निष्कर्षाला जाऊन पोचतात की आता मला काही करायची गरज नाही, हातात माळ घेऊन मी फक्त भगवंताचा जप करत बसेन, आता मला काही करायची गरज नाही, असे तरुण मुलं म्हणायला लागतात. आणि आयुष्य तर पूर्ण असतं, पुष्कळ कर्तव्य करायचे असतं. तेव्हा भगवंतांनी उत्तिष्ठ हा शब्द वापरला आहे त्यांच्याकरता. उत्तिष्ठ आणि कामाला लाग. पहिल्यांदा कर्मयोगामध्ये स्थित हो. आणि कर्मयोग म्हणजे काय हे तुला कळायला पाहिजे. कर्मयोगामध्ये तुला जी काही उद्विग्नता जी आलेली आहे, जे काय ज्या अधीरता जी आली ती अधीरता नष्ट कर. शांत हो, स्थिर हो, अंतःकरण पवित्र कर आणि जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाचा विवेकाची प्रस्थापना कर आणि उठ आणि कामाला लाग. तर हे जे काही सिद्धांत आहे हा सिद्धांत हा या भगवद्गीतेतला सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत आहे. तेव्हा ह्या सिद्धांताच्या माध्यमातून त्यांनी अर्जुनाचा संशय हा दूर करण्याचा मार्ग जो आहे तो 41व्या श्लोकात सांगितला आहे. त्याच्या आधी 39व्या श्लोकामध्ये त्याची सगळे जो संशयरहित आहे, जो इंद्रियावर विजय मिळवणारा आहे आणि जो तत्पर आहे त्याचे लक्षणं सांगितले. त्याचे विरुद्ध लक्षणं 40व्या श्लोकात सांगून पुन्हा 41व्या श्लोकामध्ये सिद्धांत सांगितला आणि अंतिम 42व्या श्लोकामध्ये सांगितलं की अशा कर्मयोगामध्ये तू जेव्हा स्वतःला प्रस्थापित करशील तेव्हा विवेक तलवारीने तुझ्या अज्ञानाला नष्ट कर आणि उठ आणि कामाला लाग. तेव्हा अशा प्रकारचा हा सिद्धांत सांगून हा अध्याय इथे संपलेला आहे. तर पुढच्या रविवारी आपण याचं पूर्ण एकदा उपसंहार करू आपण आणि संबंध अध्यायामध्ये काय संदेश दिलेला आहे याच्यावर आपण एक प्रबोधन ठेवून मग पुढे आपण जाऊया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. संशयात्मा विनश्य. श्रद्धा ज्याची श्रद्धा नसेल आणि संशय आहे तो विनश्य पावतो. त्याला हाय लोक मिळत नाही, परलोकही मिळत नाही, त्याला सुखही मिळत नाही. हे सुद्धा झाल्यानंतर त्याच्यावर माऊलीने 10 ओव्या दिल्या. ते विरुद्ध असतं ना त्याच्यावर माऊली जास्त सांगते पटण्यासाठी. ऐके जया प्राणीच्या ठाई, ऐके जया प्राण्याच्या ठाई, या शब्द ज्ञानाची गोचीच नाही. तर या जियाले म्हणून काही वरी मरणा बरे, त्याला तो जिवंत राहण्यापेक्षा त्याला मरण आलेले बरं. ज्याला ज्ञानाची आसच नाही आहे, ऐके जया
प्राण्याच्या ठाई या ज्ञानाची गोष्टीच नाही, त्याला ज्ञानाची गोष्टच आवडत नाही, ते मेले ना बरं. हो, अज्ञान राहून काय करेल? किती म्हणजे किती विचारी कळबळून म्हणायला लागले बरं का. शून्य जैसे ग्रह, आता त्याच्यावर शून्य जैसे ग्रह का चैतन्य अविण देह तैसे जीवन देह हो ज्ञानी. अथवा ज्ञान खीर आपोआप होय, तरी ते चाललेले नाही, तरी तेथे जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा. ज्ञान आहेच, सगळीकडे ज्ञान आहेच आहे, ज्ञान म्हणजे परमेश्वर आहे, परंतु ते घेण्याची आपल्याला हे नाही, आस नाही, चाड नाही, इच्छा नाही, तरी ते जिव्हाळा त्याच्यासाठी जिव्हाळा कसं प्राप्तीचा जिव्हाळा होणारच नाही. वाचून ज्ञानाची गोठी कायसी, वाचून ज्ञानाची गोठी कायसी, तरी ते आचारी नगरीची मानशी तरी संशय रुपये उताशी पडेला आहे.